नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना पावभाजी बनवणार आहोत। पावभाजीसाठी मी इथे 4 कांदे कापून घेतले आहेत बारीक, त्यानंतर 4 टोमॅटो, आलं लसूण किसून घेतलाय, त्यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलाय आणि ही कोथिंबीर, आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। घ्यायचे असेल तर घ्यायचं, नाही घेतलं तरी चालेल। तर इथे मी टोपामध्ये पावभाजी बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घातलंय। तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर घातलं तरीही चालेल। तेल आपलं गरम झालंय, त्यात घालायचा आहे कांदा, त्यात घालायचे कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि हे मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, पावभाजी मसाला 2 चमचे। आता यात घालायचं आहे टोमॅटो आणि हे मिक्स करून घ्यायचं। साऱ्या भाज्यांना इथे मी हे उकडून घेतले आहेत कुकर मध्ये आणि 5-6 शिट्ट्या काढल्या आहेत याला। भाज्या सगळ्या इथे ना मी ह्या मॅश करून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचंय। हे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, सर्व भाज्या आणि ते कांदा टोमॅटो वगैरे सगळं चांगलं मिक्स करायचं। यात आपण हे ना गरम पाणी घालायचं आहे, जे आपण भाज्या उकडून घेतल्या होत्या ना ते पाणी घालायचं।